नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामानाबाबत एक मोठे अपडेट समोर आलेले आहे. राज्यात मान्सूनचा प्रवास आता वेगाने सुरू झाला असून अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षित असलेला मान्सून आता दक्षिण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सक्रिय झालेला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकणातील काही भागांमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे वातावरणात मोठा बदल जाणवत आहे. दरम्यान हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे. पुढील काही तासांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहू शकतो. याशिवाय मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. दुपारनंतर अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊन अचानक पावसाला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे आवश्यक कामासाठी बाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवणे फायद्याचे ठरेल. शेतकऱ्यांसाठी देखील ही दिलासादायक बातमी आहे. खरीप हंगामाच्या तयारीला वेग येण्यास मदत होणार असून पावसामुळे शेतीच्या कामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या आणखीन काही भागांमध्ये पुढे सरकू शकतो. त्यामुळे राज्यातील पावसाचे चित्र वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या जिल्ह्यात सध्या पावसाची स्थिती कशी आहे? जोरदार पाऊस सुरू आहे की अजूनही प्रतीक्षा आहे? तुमच्या भागाची माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या हवामान अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.